कल्पभुवन मालवण तारकर्ली रोडला आहे हे. मालवण ते तारकर्ली रोड खूप छान आहे. आता आपण एंट्री करतोय, बघूयात कसं येते नक्कीच. आणि ह्या मुली आमच्या येऊन थांबल्यात इथे अगोदरच. त्यांच्याकडून घ्यायची असती, काकांकडून. इथे झोका आहे बांधलेला, सगळीकडे गार्डन आहे. इथे रेस्टॉरंट आहे, वरती रूम आहेत. आमच्या वरती रूम आहेत आणि इथनं एंट्री केलेली आहे जायला. तर आता बघूयात, असं पद्धतीने आपण. सगळीकडे छान परिसर आहे. इथं पार्किंगच्या गाड्या आपण लावू शकतो. छान सगळीकडे हिरवळ आहे. आंब्याची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत. फोटोज काढायला पण खूप छान आहे इकडे सगळं. हा सगळा परिसर आहे. हे पहा, सगळी नारळाची झाडं आहेत, नारळ लागली आहेत त्याला. आणि इथे जेवणाची सोय केलेली असते. सगळं जे पाहिजे ते आपण ऑर्डर दिली की आपल्याला भेटून जातं सगळं. आता हा बाहेरून आलं की हा आपला वरती जायचा रस्ता रूमकडे. इथे पण खूप छान अशी हिरवळ आहे. फोटोज वगैरे खूप छान निघतात इथे. कोकणातल्या लोकांचं डोकं पण बघा कसं चालतं. ह्यांनी डेकोरेशन किती छान केलंय बघा तुम्ही. नारळाच्या झाडाचं खूप असं सुंदर केलंय. आणि ही सगळी झाडं बघा, झारळ आपलं ओल्या नारळाचे जे कवचं आहेत ते त्यांनी अशी पालथी ठेवली, जे की छान दगडासारखं वाटतंय लांबून बघताना, सुंदर असं. आणि ही ह्यांचे बाग. हे पहा, हा वरचा व्ह्यू रूमचा आणि हा खालचा व्ह्यू आपला. फोटोज वगैरे छान निघतात सकाळच्या कवळ्या उन्हात. आता दुपारचे 3-3:30 वाजत मी ब्लॉग शूट करते. सो एखादा नारळ पडला तर तोही आपल्याला सापडू शकतो. तुम्हाला बोलले आणि इथे नारळ पडलेले आहेत, एक सोडून 2-2 नारळ पडलेले आहेत. सो आता मी घेणार नाही. हा घेतल्यानंतर तो फोडायचा कसा, हा मोठा प्रॉब्लेम आहे. अशा पद्धतीने शूट करू शकतो आपण छान असं. आतला परिसर झाला सगळा. आता वर जाऊयात आपण, वरच्या रूम बघूयात. हा जिना आहे आणि हे इकडचं आउटसाईडचं आहे. जिना चढूयात आपण. आणि इथे रूममध्ये कपडे सुकायला टाकायला 2 दोऱ्या बांधलेल्या आहेत. पण जास्त कपडे असतील तर इथं दोरी केलेली आहे, तिथंच आपल्याला सुकायला टाकावे लागतात. आतल्या परिसरात कपडे टाकून देत नाहीत सुकायला, कारण की रेती वगैरे सगळे असते, आपण पाण्यात भिजलेलो असतो, त्यामुळे ते कपडे टाकून देत नाही. आणि हा आपला मेन एंट्री परिसर. इथे खुर्ची आहे, छान टेबल आहे. आपण संध्याकाळचं छान चहा वगैरे पीत बसू शकतो इथे. अशी मुलं इथे छान डोकवतात. हाय हाय. कोण काय करतंय ते असं सर आहे. इथे रूम आमचे आहे पण कुलूप आहे. अजून 2 जणी काय फिरून आलेल्या नाही आहेत. इकडे हे मुलांचं खेळणं चाललंय. ह्या दुसऱ्या रूम मधल्या ही आमची रूम आहे. तर अशा पद्धतीने ही रूम आहे. आपण एंट्री केलं की मोठा बेड आहे. इथे बॅगा ठेवू शकतो. आणि जर आपले हे 2-3 जण वरती झोपू शकतात. आणि जर आपल्याला अजून 4 जणांची रूम आहे, ही 4 जणांनाच अलाउड आहे. आणि इथे एक मॅट्रेससुद्धा देतात आपल्याला, गादी आणि उशी आणि अंगावर घ्यायचं. टॉवेल असतो, एक छोटा साबण असतो. आणि हा आपला आरसा आणि टी व्ही शक्यतो चालू नसतो. वायफाय आपल्याला फ्री आहे इथे. आणि छान असा व्ह्यू पण दिसतो. चला, खिडकी काय उघडत नाही आहे, माझ्या हाताला प्रॉब्लेम आहे जरा. तर अशा पद्धतीने इथे छान अशी रूम आहे. हे पा, इथे कपडे सुकायला अशा दोऱ्या बांधलेल्या आहेत 2-3. तर तिथे आपण कपडे सुकायला टाकू शकतो. हे वॉशरूम आणि टॉयलेट एकत्रच आहे. डस्टबिनचा डबा इथे ठेवलेला आहे. इथे पण आपल्याला छान असा व्ह्यू बघायला भेटतो. खिडक्या लॉक झालेल्या आहेत, माझ्या मते पावसामुळे झालं असेल. तर अशा पद्धतीची ही रूम आहे. खूप छान आहे, आईस्पाईस आहे आणि स्पेशियस आणि छान, म्हणजे फ्रेश वाटतंय आलं की.
कपाट वगैरे नाही दिलेलं, ते छोटंसं एक ड्रॉवरचं कपाट आहे फक्त. तर मग हा एकूण व्ह्यू आहे आपल्या रूमचा. तर खूप छान आहे, नक्की व्हिजिट करा. आणि आता बाहेर जातोय. सगळ्या रूम अशाच पद्धतीच्या आहेत, वेगळं काहीच नाही आहे. ठीक आहे. चला. हा, कितवीला आहेस तू? तुला नाही माहिती तू कितवीला आहे? सांग पटकन. मम्मी पप्पा कुठे आहेत तुझे? झोका खेळतायत का? तोंडात का घालतीयस ती माळ तू? तोंडात नाही घालू बेटा. गेले तुला सोडून आता ते. गेले नाही, गेले सोडून आता. ते म्हटले तुमच्या पुण्याला तिला घेऊन जा, आम्ही चाललो आता, बाय बाय असं केलं त्यांनी. ती गाडी तुमची आहे का? मग आता गेले मम्मी पप्पा. नाहीये तुमचे पप्पा. अगं तुमचे पप्पा नाही, आमचे पप्पा आहेत ते. तुमचे पप्पा नाही आहेत. 3 नंबर मध्ये नाही, आम्ही 3 नंबरला आहे, तुम्ही 5 नंबरला आहे. बर ठीक आहे. चला, ही आमच्या रूमच्या शेजारची मुलगी. तर मग बाकी काही नाही, असा हा व्ह्यू आहे. नक्की तुम्ही व्हिजिट करू शकता. खूप छान आहे. संकल्प भुवन म्हणून, ते पहा, संकल्प भुवन तारकर्ली रोडलाच आहे. तारकर्ली बीच इथून चालत जर गेलं तर आपण 15 ते 16 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि इथून जो बोर्ड दिसतो ह्या साईडनी, जो हा व्हाईट बोर्ड आहे माझ्या बोटाच्या समोर, तिथून सुद्धा एक बीच आहे 2 मिनिटाच्या अंतरावर. तो कॉमन बीच आहे, नॉर्मल, त्याला नाव वगैरे नाहीये. ठीक आहे. तर चला, बाय बाय. तुम्ही पाहिजे बोला म्हणून हे करा. म्हणजे जसं कोणाला खायचं तर द्या. मला हवी का मेथीची भाजी? नाही. द्या बघ. कोण आहे? नॉनव्हेज थाली कोणची आहे? तू इकडे एकत्र बोलली ना. आणि ती मार्केटिंग मध्ये